नमस्कार. उपयोगी माहिती चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. औद्योगिक विकास आणि आत्ता नवीन घडामोडीनुसार जग हे माणसाला जवळ आलेलं आहे, तरी त्याला गाड्या, वाहने याने तो दूरपर्यंत प्रवास करू लागलेला आहे. परंतु त्याचे काही फायदे आणि काही तोटे आहे. जग जरी जवळ येत असलं तरी माणसाच्या व्याधी ह्या वाढत आहेत. म्हातारपण हे माणसाला लवकर जवळ येत आहे. कंबरदुखी ही व्याधी त्याला जडत चाललेली आहे. कमी वयामध्ये कंबरदुखी ह्या व्याधी माणसाला जडत आहेत. यावर काय उपाय आहे तो तुम्ही कमेंट करून नक्की सांगावा. आणि किती जणांना असा त्रास होत आहे ते देखील कमेंट करून सांगावं. तरी ही आत्ता सध्याची समस्या आहे. लॅपटॉपवर बसून तासनतास बसल्यामुळे डोळ्यांचे विकार हे वाढत आहेत आणि दृष्टीचे दोष निर्माण होत आहेत. कंबरदुखी देखील त्यामुळे वाढत आहे. त्यात दोन कारणं आहेत. एक प्रवास आणि दुसरं खूप वेळ एका जागेवर बसून तासनतास काम केल्यामुळं डोळे आणि कंबर शरीराची सांधे जखडली जात आहेत. व्यायाम करायला पुरेसा वेळ हा माणसाकडे नाही आहे. त्यामुळं वेळेअभावी व्यायाम जरी केला तरी त्याचे सांधे हे दुखत आहेत. त्याने कोणता व्यायाम केला पाहिजे आणि कोणते आहार घेतले पाहिजेत हे येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला कमेंट करून सांगितलं जाईल. कमेंटद्वारे सांगावं आणि मी आत्ता काही उपाय त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओतून सुचवत आहेत. तरी ते उपाय देखील तुम्ही करून पाहावेत. तरी मर्जनासन हे तुम्ही करू शकता. ते कसे करायचे तर गुडघे आणि हात याच्यावर खाली मांजर जसे 4 पायावर हे करतं, आळस देतं, तशा पद्धतीने आळस हा द्यायचा आहे. आणि परत कंबर खाली वर करायची आहे. अशा पद्धतीने मर्जनासन करायचं असतं. तरी त्याच्यामध्ये पाठीचे मणके सरकले असतील किंवा पाठीचं कोणत्याही व्याधी जडला असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. रक्त कमी होणे ही एक समस्या निर्माण झालेली आहे. त्यामध्ये तुम्ही गोड शेंगदाणे खाऊ शकता, तसेच खजूर खाऊ शकता, टोमॅटो खाऊ शकता. अशा पद्धतीने शरीरातील रक्त कमी झाले असता बीट देखील तुम्ही खाऊ शकता. हे रक्तवाढीचे पर्याय आहेत. तर तुम्हाला कोणाला ही समस्या आहे ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हे उपाय केल्यानंतर किती फरक पडला हे देखील कमेंट करून नक्की कळवावे. शरीराला आणखीन एक व्याधी जडत आहे, तो म्हणजे मानसिक आजार. मानसिक आजार दूर करण्यासाठी मेडिटेशन हे उपयुक्त आहे. त्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार देखील करू शकता. सूर्यनमस्कार कसे करायचे हे चॅनलवर त्याचे शॉर्टमध्ये उपयोगी माहिती चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. तरी सूर्यनमस्कार करण्याचे फायदे हे देखील चॅनलवर अपलोड आहेत, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. तरी सूर्यनमस्कार केल्याने कोणते कोणते फायदे होतात तर मानसिक आजार तर दूर होतातच, पण शरीराला बळकटी येते. तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी हा सूर्यनमस्कार उपयोगी ठरतात. तसेच सूर्यनमस्कार करण्याची विधी ही सकाळी आहे. सूर्यनमस्कार हे सूर्याला नमस्कार घालून
मग सूर्यनमस्कार केले असता तुम्ही चॅनलवर जाऊन सूर्यनमस्काराचा व्हिडिओ देखील पाहू शकता. सूर्यनमस्कार तुम्हाला शारीरिक बळ देते, मानसिक बळ देते आणि तुम्हाला शरीर हे तुमचे तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असते. विद्यार्थ्यांना स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील सूर्यनमस्कार हे उपयुक्त ठरत असतात. उंची वाढवण्यासाठी देखील सूर्यनमस्कार हे उपयुक्त ठरत असतात. शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी, उष्णता वाढवण्यासाठी सूर्यनमस्कार हे उपयुक्त असतात. थंडीच्या दिवसात सूर्यनमस्कार नक्की करावेत, जेणेकरून शरीराला ऊर्जा, उष्णता मिळेल. तुम्हाला आणखीन कोणती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवावे. तरी आर्थिक नियोजनाचे व्हिडिओ देखील, आर्थिक साक्षरता म्हणून व्हिडिओ देखील उपयोगी माहिती चॅनलवर अपलोड आहेत. ते देखील तुम्ही जाऊन नक्की पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी उपयोगी पडेल. तुम्ही घरातून कोणते कोणते उद्योग करू शकता हे देखील व्हिडिओ उपयोगी माहिती चॅनलवर अपलोड आहेत. महिलांनी घरातून कोणते कोणते उद्योग करता येण्यासारखे आहेत, तरी ते शॉर्टमध्ये आता तुम्हाला सांगते. तर मशीन असेल तुमच्याकडे तर शॉर्टमध्ये तुम्ही ब्लाऊज शिवू शकता. आणखीन फाटलेले कपडे, उसवलेले कोणाला शिवून देऊ शकता. गोधडी शिवू शकता. आणखीन बॅगा वगैरे शिवू शकता, पिशव्या शिवू शकता. कुशनची कामं येत असतील तुम्हाला तर तुम्ही सीट कवर शिवू शकता. डब्याच्या पिशव्या शिवू शकता. अशा पद्धतीने कामे हे तुम्ही मशीनवर करू शकता. तुम्हाला यूट्यूबचं चॅनल असेल तुमचं तर तुम्ही चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून तुम्ही त्याच्यातून देखील कमाई करू शकता. तुमच्या घरी शेती असेल, थोडीफार घराजवळ जागा असेल तर तुम्ही शेळी पालन, मेंढी पालन, कोंबडी पालन करू शकता. जर घरी चाऱ्याची उपलब्धता असेल तर, धान्याची उपलब्धता असेल तर. आणखीन तुम्ही कोणते उद्योग करू शकता घरगुती पद्धतीत, तर तुमच्याकडे आणखीन जागा असेल तर तुम्ही जनावरे पाळू शकता, जेणेकरून खेडेगावात हा उद्योग चालू शकतो. शहरी भागामध्ये मशीनचा उद्योग हा चालू शकतो आणि खेडेगावात देखील हा मशीनचा उद्योग हा चालू शकतो. आणखीन ऑनलाईन तुम्ही खरेदी विक्री करू शकता मोबाईलवर. तसेच ऑनलाईन तुम्ही काही उद्योग केला असेल, कोर्सेस केले असतील तर तुम्ही ऑनलाईन देखील पैसे कमवू शकता. ऑनलाईन कामे करून ई आधार केंद्र चालवून तुम्ही ऑनलाईन बिझनेस करू शकता व घरातून किंवा छोटंसं दुकान घेऊन तुम्ही हा ई सेवा केंद्राचा उद्योग करू शकता. ई सेवाचं केंद्र हा देखील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात चालण्यासारखा उद्योग आहे. तरी तुम्हाला आणखीन कोणते कोणते उद्योग, टिफिनची सेवा तुम्ही देऊ शकता, यामध्ये तुम्ही डबे पुरवू शकता. ज्याच्यामध्ये डबे तुम्ही देण्याचं काम शाळेच्या जवळ असाल किंवा एखाद्या कंपनीच्या जवळ असाल तर तुम्हाला ही देखील सेवा पुरवता येईल. तुम्ही घरून काम करायचं असेल तर आणखीन तुम्ही लहान मुलांना सांभाळण्याचे काम करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात त्यांना संस्कृत येत असेल तर तुम्ही स्तोत्र पाठ असतील तुमचे किंवा काय असेल, तुम्हाला शिक्षणाचं आवड तर तुम्ही त्यांना काही शिकवून देखील पैसे प्राप्त करू शकता, क्लासेस घेऊ शकता. अशा पद्धतीने घरगुती पद्धतीत तुम्ही कामे करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक तर पैसा येईलच, पण तुम्हाला त्यामधून तुमचा वेळ देखील चांगला जाईल आणि
वेळ चांगला गेल्यामुळे तुम्ही आनंदी देखील राहाल. तसेच तुम्ही योगासनं येत असतील तुम्हाला तर तुम्ही व्यायामाचे योगासनं क्लासेस घेऊ शकता, गाण्याचे क्लासेस घेऊ शकता. गाणे हे शहरी भागात चालणारा व्यवसाय आहे. योगासने देखील हा शहरी भागात चालणारा व्यवसाय आहे. कारण ग्रामीण भागात माणसांना तेवढा वेळ उपलब्ध नाही की गाणी आणि योगासनं करायला वेळ देणं. तरी काही ठिकाणी जिम वगैरे आहेत तिथं शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात ते चालतात. तरी तुम्ही अशा पद्धतीने घरगुती स्वरूपात व्यवसाय हे करू शकता. तुम्हाला माहिती कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवावे. माहिती आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हालाही लगेचच मिळेल. आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक ग्रुपवर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. तरी भेटूयात पुढच्या इंटरेस्टिंग विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.